नमस्कार. निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. रोज भाजीला काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला असतो. तर भाकरी, भाताबरोबर तसंच चपाती बरोबर खाता येणारा खानदेशी भागात सर्रास बनविला जाणारा असा मटणाच्या लेबलला लागणारा पदार्थ तो म्हणजे डुबुक वडे. डुबुक वडे खायला अत्यंत चविष्ट आणि तर्रीदार असे असतात. तर ह्याचं वाटण आपण प्रथम पाहूयात त्याचं साहित्य वाटणाचं. तर इथे आपण हे 2 कांदे घेतलेले आहेत. उभे चिरून घेतले, मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. इथे आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे. 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घ्यायचंय आपल्याला. खोबरं घेतलेलं आहे किसून आपण 1 वाटी. निशिताच मसाल्याची धणे पावडर 1 चमचा घ्यायची आहे. त्यातला 1 चमचा आपण जिरं घेणार आहोत वाटण्यासाठी. हळद घ्यायची 1 चमचा. मोहरी फोडणीसाठी घेणार आहोत. आणि इथे हे खडे मसाले घेतलेले आहेत. आपण खडे मसाल्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि चक्रीफूल अगदी कणभर घेतलेला आहे. इथे निशिताच मसाल्याचा कांदा लसूण मसाला हे 2 चमचे आपण यूज करणार आहोत. हिंग आपण एक अर्धा टेबलस्पून घ्यायचा आहे. हे डाळ्या घेतलेल्या आहेत आपण 1 चमचा. हे झालं वाटणाचं साहित्य. आता आपण ते मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. कांदा, खोबरं आणि डाळ हे असं तळून घेऊन वाटण बनवूया. आता इथे आपल्याला वडे बनवायचे आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण पाहूयात आता. वडे बनवण्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हळद घेतली अर्धा टेबलस्पून. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. आपण ह्यामध्ये ओवाही घालणार आहोत. कारण हे वडे बेसन पिठाचे असतात. त्याच्यामुळे पचायला हलके होण्यासाठी आपण ओव्याचा थोडासा वापर करणार आहोत. तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी आणि लागेल तसं आपण पाणी ह्या मिक्स करण्यासाठी यूज करणार आहोत. तर हे झालं वडे करण्यासाठी लागणारं. वडे करण्यासाठी आपण हे पीठ भिजून घेऊयात. बेसन पीठ बाउलमध्ये काढून घेऊयात हे. त्यानंतर अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण हे ओवा हाताने चुरून तो घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता छानपैकी मिक्स करून घेऊयात ते आणि लागेल तसं आता पाण्यामध्ये आपण भिजूयात ते पीठ. फार पातळ नाही आणि फार जाड पण नाही अशा पद्धतीचं भिजून घ्यायचं आहे. प्रथम आपण ह्या गुठळ्या फोडून घेऊयात. ओवा घातल्यामुळे पचायला अगदीच हलकं होतं. पाहू शकता आता हा अशा पद्धतीचं हे आपण पीठ झालेलं आहे, पण थोडंसं घट्ट आहे. तर किंचितचं आपण पाणी घालून घेऊ. असं पीठ हे आपलं मिक्स झालं पाहिजे. आणि आता आपण हे थोड्या वेळ असं छानपैकी फेटून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ भिजवण्यासाठी. प्रथम आपण आता वाटण करताना हे खडे मसाले घालून घेऊया. त्याच्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. खोबरं, त्यानंतर हे डाळ्या सर्व छानपैकी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. अगदी कमी वेळात पटकन भाजले जातात. पाहू शकता छानपैकी भाजलं गेलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून उभे चिरलेले कांदे ते भाजून घ्यायचे. पाहू शकता आता कांदा छानपैकी गुलाबी झालेला आहे आणि आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि आता वाटण करून घेऊया आपण.
वाटण करण्यासाठी आपण प्रथम हे खडे मसाले, खोबरं आणि डाळ हे वाटून घेऊया. अशा प्रकारे आपण पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालणार आहोत. त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कांदा. आता किंचितस आपण एक गरका फिरवल्यानंतर किंचितस पाणी घालून घेणार आहोत छानपैकी वाटण्यासाठी. असं हे डुबुक वड्यासाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे. तर आपण आता डुबुक वडे करायला घेऊयात. डुबुक वड्यांसाठी लागणारा रस्सा आता आपण बनवून घेणार आहोत. तर तेल घालून घ्यायचं आहे. हे आपण 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडू लागली, छान मोहरी तडतडून घ्यायची. आणि त्यानंतर जिरं घालायचं. जिरं घालून झाल्यानंतर आपण आता वाटून घेतलेलं आपण वाटण आहे ते घालून घ्यायचं. वाटण आपण छानपैकी असं परतून घ्यायचं. ते वाटण परतलं की त्यामध्ये आपण आता अर्धा टेबलस्पून हिंग घातलेला आहे. त्यानंतर अर्धा टेबलस्पून हळद घालायची. त्यानंतर निकिताच मसालेचा हा आगरी मसाला 1 चमचा घालून घ्यायचा. त्यानंतर निकिताच मसालेचा कांदा लसूण मसाला हा 2 चमचे घालायचे आणि छानपैकी परतून घ्यायचं. त्यानंतर आपण आता धणेपूड घालणार आहोत. मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतून द्यायचं. भरपूर प्रमाणात गरम पाणी घालून द्यायचं आणि छान उकळी येऊन द्यायची. अजून थोडस आपण गरम पाणी घालून घेऊया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं तेही आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे. गॅस मोठा आहे. पाहू शकता आता छानपैकी उकळी आलेली आहे आणि आता आपण रश्श्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. पण ते भज्यांचं मिश्रण मिक्स केलं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं. आता याच्यामध्ये हे मीठ घालून घ्यायचंय आणि आता आपण हे उकळी छान आलेली आहे. तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये वडे सोडून घेणार आहोत. अगदी हातानेच मी वडे सोडले, छोटे छोटे. अशा पद्धतीने हे वडे सोडून झालेले आहेत. आता त्यावर आपण शिजवण्यासाठी 7 ते 8 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता हळूहळू वडे हे वरती आलेले आहेत आणि आता हे आपण शिजून देणार आहोत 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि छानपैकी वडे आपले तरंगत आहेत, पाहू शकता. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची. छान तरी आलेली आहे आणि 2 मिनिटं आपण शिजून घेऊ आणि नंतर गॅस बंद करूयात. अशा प्रकारे आपली डुबुक वड्यांची रेसिपी तयार झालेली आहे. भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर आपण ती खाऊ शकतो. अगदी टेस्टी आणि चविष्ट अशी ही डुबुक वड्यांची भाजी नक्की करून बघा. आणि निकिताच मसाले रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कळवा. तर आपण पाहू शकता
किती छानपैकी हे अशी भाजी झालेली आहे. त्याची तुम्हाला मी टेस्ट घेऊन सांगतेय. हं, उत्कृष्ट. खूपच छान झालेली आहे. नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.